सुजलाम आणि सुफलाम असा एक महान देश म्हणजे आपला भारत देश. भारत हीच माझी जन्मभूमी आणि कर्मभूमी आहे. मी भारतीय आहो याचा मला खूप अभिमान आहे. भारत देश मला स्वर्गाहूनही प्रिय आहे. सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है. सुंदर है जग में सबसे नाम भी न्यारा है. जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है. जहाँ जाति भाषा से बढ़कर देश प्रेम की धारा है. निश्चल पावन प्रेम पुराना वो भारत देश हमारा है. वो भारत देश हमारा. नमस्कार माझ्या विद्यार्थी मित्रांनो आणि इथे उपस्थित सर्व शिक्षक शिक्षिकांनो. मी स्वराली हर्षा संदेश बरबटकर इयत्ता 6वीची विद्यार्थिनी. आज तुमच्या समोर एक विषय मांडत आहे ज्याचे नाव आहे माझा देश माझी जबाबदारी. ज्ञाते व्यक्ती आणि श्रोते हे आजच्या विचाराने विस्कटलेले, भ्रष्टाचाराने बरबटलेले आणि नीतिमत्ता हरवलेल्या या आजच्या समाजात देशाचे भावी आधारस्तंभ समजल्या जाणाऱ्या या आजच्या युवा पिढीने विचारपूर्वक पाऊल टाकले पाहिजे. आपल्या राष्ट्राचा विचार करता करता आपल्या देशाने एक गोष्ट पद्धतशीरपणे गमावली आहे. संपत्ती, निसर्ग संपत्ती, पाठोपाठ संस्कार, आत्मतेज, स्वाभिमान आणि धर्मशाळेसारख्या झालेल्या या देशाने रामायण आणि महाभारत या महाकाव्यातील संस्कारशीलतेकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मौज मस्ती, चंगळवाद, व्यसनाधीनता या दृष्ट चक्रात आजची युवा पिढी अडकत गेली. म्हणूनच या युवा पिढीला मला एक कळकळीचे आव्हान करावेसे वाटते की इतिहासाची जाण व राष्ट्रमातेचे प्रेमाचे भान ठेवूनच जर जीवन जगायचे म्हटले तर रामायण आणि महाभारतातील तत्त्वे नक्कीच राष्ट्र उभारणीसाठी प्रेरणास्रोत ठरतील. माझा भारत देश मला समर्थ भारत बनवायचा असेल तर या आजच्या तरुण युवा पिढीमध्ये लाथ मारील तिथे पाणी काढण्याची ताकद त्यांच्या रक्तात असावी. लाथ मारील तिथे पाणी काढण्याची ताकद त्यांच्या रक्तात असावी व स्वतःच्या कष्टाने मिळवलेली कोंडा भाकरी का असेना ती चालेल, पण दुसऱ्याच्या आयुष्याची होळी करून मिळवलेली पोळी खाण्याची इच्छाच त्याला नसावी. राष्ट्रपती निवांत आदर असावा. राष्ट्र उभारणीसाठी कोणताही त्याग करण्याच्या तयारीत असावा. समाजसेवेची आस आणि विकायचा ध्यास आणि विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन असावा. असे असेल तर या राष्ट्राच्या विकासाला कोणीच रोखू शकत नाही. भारत हा माझा देश आहे असे जर आपल्याला म्हणायचे असेल तर या देशातील बेरोजगारी, भ्रष्टाचार, गरिबी, अस्वच्छता व आणखी सगळ्या गोष्टींचा घाण दूर करण्याची स्वतःपासून पुढाकार घ्यायला हवा. तरच नवीन आणि विकसित भारत जन्म घेईल व आपण सगळे म्हणू सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है हमारा. सारे जहां से अच्छा हिंदुस्तान है हमारा. हम बुलबुले हैं इसकी ये गुलिस्तान हमारा. हम बुलबुले हैं इसकी ये गुलिस्तान हमारा. मातृभूमीच्या रक्षण करण्याची जबाबदारी आजच्या युवा पिढीची आहे. म्हणूनच आजच्या युवा पिढीने आपापल्या इच्छेनुसार भूदल, नौदल, हवाई दल मध्ये जाऊन देशाविषयी आपले कर्तृत्व पार पाडले पाहिजे. विज्ञान, कला व शिक्षण क्षेत्रात जाऊन देशाच्या गरजा भागविल्या पाहिजे. आपल्या देशातील रस्त्याची गरज, वीज निर्मिती, अन्नधान्याची कमतरता या समस्याविषयी जाणून घेतलं पाहिजे व त्या हुंडा न घेता लग्न करण्याचा निश्चय केला पाहिजे व त्यासाठी आपल्या देशाला एक चांगला सेनापती, नेता, पोलीस, डॉक्टर, कलाकार व इत्यादी बनून आपल्या देशाविषयी आपले योगदान दिले पाहिजे आणि देशाविषयी आपली जबाबदारी निभावली पाहिजे.